इंद्रायणीच्या घाटामध्ये आपल्यासोबत आहे आपण थोड्या वेळापूर्वी जो फुगडीचा फेर होता तो फेर फुगडी खेळली आपण जाणून घेतला काय आनंद आहे यावर्षी पोलीस स्टेशनला आनंदी पोलीस एकाजनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव सगळ्यात प्रथम या पंढरीची वारी केली ती साक्षात देवाच्या महादेवाने आणि या महादेवांपासून पंढरीची वारी आम्ही पायी पेलवायची ताकद ज्ञानोबराय देतात या पंढरीतला प्रत्येक वारकरी असं म्हणतात माझा परमात्मा या प्रत्येक वारकऱ्यांची वाट बघतो वाट्या पाय माझा परमात्मा मुक्कामी होतो या विठ्ठलाच्या भक्तांच्या भेटीसाठी आणि अर्थात आम्ही त्यातला छोटासा भाग आहोत त्या गोष्टीचा फार आनंद आहे आम्ही देवाचे दास पंढरी रायाचे सगळ्यात मोठा ऐश्वर्य संपन्न सगळ्यात मोठा सुख संपन्न आणि सगळ्यात मोठा समृद्ध संपन्न सोहळा कुठं असेल तर जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जावं आणि आम्ही त्या देशाला त्या मातीला म्हणावं फक्त आमच्या पंढरीच्या वारीसाठी वारी करून दाखवा आम्ही जन्मावर बसतात ठेवू त्यांच्या विश्वातला एकमेव सोहळा जिथं जात आपण कुळ गोत्र वर्ण कुठल्याही प्रकारचा भेद न बाळगता ही पालखी आळंदी देहू देवळ सासवड मुक्ताईनगर प्रत्येक संतांपासून त्या पंढरपुराच्या पालख्या जगाशी येते त्यामुळे आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की त्याचा पायी दास आणि चाकर व्हायची पात्रता होत्या ताईच्या एक कालखंड असा होता की ज्या कालखंडामध्ये एखाद्या स्त्रीने फेटा बांधला किंवा कमरेला रुमाल बांधून जर कीर्तनात उभं राहिले तर लोक काही बाई म्हणायचे अशा तुम्ही खेडेगावातून येता आणि त्या खेडेगावातून येऊन तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर आज देश तुम्हाला ओळखतो ही परंपरा जी आहे ती संत धनाबाई संत भक्ताबाई संत बहिणाबाई पासून चालत आलेली आहे तर त्यांनी फेटा बांधला किंवा कीर्तनात उभं राहिला असे प्रसंग आपण कधी पाहिले नाही त्यांनी ओव्या लिहिल्या या समस्त सृष्टीला आळवलं विठोबाला आळवलं पण तुम्ही एक वेगळ्या कालखंडामधून येता तो कालखंड असा येतो की मग तिथे अनेक अशा ज्या स्त्री चळवळीत त्या महिला होत्या त्यांनी अक्षरशः फेटा बांधून कीर्तन नाही तर कीर्तनाच्या माध्यमातून वारकरी संप्रदाय पोहोचवला आणि वारकरी संप्रदाय तो पोहोचवलाच नाही तर तो मनामनामध्ये माणसाच्या हृदयापर्यंत तुम्ही घेऊन गेलात आणि खरा वारकरी संप्रदाय दाखवून दिला त्या सृष्टीला नक्की त्या स्त्री चळवळीविषयी काही सांगाल का प्रथम आपण रोज हरिपाठ होतो त्या हरिपाठात प्रत्येक वारकरी अभंग म्हणतो तो विसरून गेला आदिनाथ उमा बीज प्रगटणे वचिमला लालवे सहज सगळ्यात पहिल्यांदा तत्व आणि परमार्थ कोणाला सांगितलं तर ती एक बाई होती शंकराने परमार्थ उमेला पार्वती मातेला सांगितला पण लोक विसरून चालले तिथं जात बाईचं कोणी कीर्तनकार नको उमरीला कीर्तन करावं सगळ्यात पहिल्यांदा परमार्थच बाईला सांगितलं तो बाईने केला तर काय बाई ते शब्द थोडे कठीण आहे पण हरकत नाही माझ्या सर्व सांगतात इथे सकलांची येते आहे अधिकार ज्याने याने लहान थोर याची भरत्या नारी नर संप्रदाय माझा खंडन यावे शुद्ध भूमी यावे आणि अर्थात आम्ही आम्ही त्या दासासाठी कामाला पैकी इथे आलो आणि शुद्ध व्हायचं सामर्थ्य परमात्मा देतो सर्व वारकरी संप्रदाय आहे ते आपल्याला सांगून जातो कॅमेरामॅन भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।